हॅलो एव्हरीवन. तुमच्या आयुष्यामध्ये ड्रीम रिलेशनशिप मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सांगितलेल्या सगळ्या रिच्युअल्स करत आहात लेट्स से. म्हणजे तुम्ही अफर्मेशन्स म्हणता आहात, होओपोनोपोनो टेक्निक, वॉटर बॉटल टेक्निक, सगळ्या टेक्निक्स तुम्ही करत आहात आणि तरीही तुम्हाला वाटतं आहे की तुमचं मॅनिफेस्टेशन खूप स्लो स्पीडने होतं आहे किंवा ते होतच नाहीये. तर काय करायचं? यासाठी आपला आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली सावंत. मी फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना त्यांच्यातील स्त्री ऊर्जेवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात प्रेम आकर्षित कसं करायचं यासंबंधी मार्गदर्शन करते. या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन संबंधी काही ॲडव्हान्स टेक्निक्स शिकणार आहोत आणि त्या टेक्निक्सचा वापर जर तुम्ही केलात, तर तुमचं मॅनिफेस्टेशन खूप फास्ट तुम्हाला करता येणार आहे. अगदी क्वांटम लीप तुम्हाला घेता येणार आहे आणि यू कॅन कोलॅप्स टाईम. ओके. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की क्वांटम लीपिंग म्हणजे काय? कोलॅप्सिंग टाईम म्हणजे काय? हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते सर्वप्रथम. सो क्वांटम लीपिंग म्हणजे एक कमी वेळामध्ये एक मोठी झेप घेणं असं आहे. म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन फास्ट करणं अर्थातच आणि कोलॅप्सिंग टाईम म्हणजे तुम्ही आत्ता लेट्स से सिंगल आहात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ड्रीम रिलेशनशिप हवी आहे. म्हणजे तुमचा प्रवास तुम्हाला पॉइंट ए टू बी करायचा आहे. राइट? सो याकरता एक टाईम लागणार आहे. सो आपण टाईम ही कन्सेप्ट ना आपल्या मनामध्ये असते, की एवढा वेळ मला लागेल. म्हणजे काही-काही लोकांना मी बोलताना पाहते, की आत्ता जर माझ्या लग्नाचं बघायला मी सुरुवात केली किंवा आत्ता डेटिंग करायला सुरुवात केली, तर माझं 2-3 वर्षांनी लग्न होईल. सो हा टाईम फ्रेम ना जो आहे, ती त्यांनी त्यांच्या मनामध्ये बनवलेली असते. सो टाईम हा जो कन्सेप्ट आहे, तो आपण बनवलेला कन्सेप्ट आहे. राइट? सो ज्यावेळेला आपण या टेक्निक्स ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे, त्या टेक्निक्सचा वापर करतो, तेव्हा आपण तो ट्रॅव्हल डिस्टन्स आहे, टाईम ट्रॅव्हल डिस्टन्स आहे, तो लवकर करू शकतो. तो शॉर्ट करू शकतो. ओके. सो याला कोलॅप्सिंग टाईम म्हणतात. कोलॅप्सिंग टाईम गेट्स, राइट? सो ह्या ज्या टेक्निक्स आहेत, ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं मॅनिफेस्टेशन, ड्रीम रिलेशनशिप संबंधित स्पेशली मॅनिफेस्टेशन फार फास्ट करता येणार आहे आणि आय एम शुअर तुम्हाला त्याचा फायदा होणार. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन अनेक लोकांना असं वाटतं, की आपण मागतोय, आपल्याला जे हवं आहे ते सगळं मिळणार आहे. आपल्याला हवं ते मिळणार आहे. सो प्लीज नोट, की आपल्याला हवं ते देत नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर आपण जे असतो ना, आपली जी व्हायब्रेशन्स आहेत, त्याला युनिव्हर्स उत्तर देत असतं. त्याच्यामुळे वी डू नॉट गेट व्हॉट वी वॉन्ट, वी गेट हू वी आर. हे प्लीज लक्षात ठेवा. वी गेट हू वी आर. आय रिपीट. ओके. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामुळे आपल्या बीइंग एनर्जीवरती आपल्याला काम करायचं आहे. हे कसं करायचं याकरताच मी काही टेक्निक्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्या ॲडव्हान्स लेव्हलच्या टेक्निक आहेत आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. सो नंबर 1 टेक्निक म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ड्रीम रिलेशनशिप हवी आहे. सो जस्ट इमॅजिन एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात ऑलरेडी ती ड्रीम रिलेशनशिप समजा आहे. की त्या व्यक्तीला तिच्या मनाजोगता पार्टनर मिळालेला आहे. तर ती व्यक्ती कशी वागेल, कशी बोलेल, कशी चालेल, कसे कपडे घालेल, हाऊ शी विल प्रेझेंट हरसेल्फ टू द वर्ल्ड. प्लीज इमॅजिन दॅट फॉर अ मिनिट. टेक अ मिनिट. ती कशा पद्धतीची व्यक्ती असेल? सो ते तुम्ही इमॅजिन करा. ऑब्व्हियसली ती व्यक्ती खूप जास्त सिक्युअर्ड आहे तिच्या रिलेशनशिपमध्ये. तिला तिच्या आयुष्यामध्ये प्रेम मिळालेलं आहे. त्यामुळे ती खूप हॅपी आहे. राइट? तिला सेफ अँड सिक्युअर्ड वाटतं आहे तिच्याबद्दल. सो अशी व्यक्ती अर्थातच खूप जास्त तिची एनर्जी लव्हफुल असेल, व्हायब्रंट असेल. ती स्वतःची काळजी घेईल. बरोबर? स्वतःकडे लक्ष देईल. स्वतःच्या छंदांमध्ये ती इन्व्हेस्ट करेल. राइट? सो आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि स्टार्ट वर्किंग ऑन युअर एक्सटर्नल अपीअरन्स. आता काही लोकांना ही गोष्ट शॅलो वाटू शकते, की एक्सटर्नल अपीअरन्सवर काम करणं हे बरेच जणांना शॅलो वाटते. परंतु ज्यावेळेला आपण एक्सटर्नल अपीअरन्सवर काम करतो, त्यावेळेला आपली इंटरनल जी शिफ्ट आहे, ती पण होते आणि त्यामुळे आपल्याला ॲक्शन घ्यायला मोटिव्हेशन मिळतं आणि आपले रिझल्ट्स आपल्याला मिळायला लागतात. ओके. सो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला एक्सटर्नल अपीअरन्सवर काम करायचं आहे आपल्या स्वतःच्या.
ज्या पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला तुमची ड्रीम रिलेशनशिप तुम्हाला मिळणार आहे, हाऊ यू आर गोइंग टू शो अप इन दॅट रिलेशनशिप. स्टार्ट शोइंग अप सेम वे राइट नाऊ. बऱ्याच जणांना असं वाटतं, की आता मला जी ड्रीम रिलेशनशिप आहे ती मिळाली, की मग मी स्वतःकडे लक्ष देईन, स्वतःचं स्किन केअर करीन, हेअर केअर करीन, स्वतःला छान कपडे घालीन, स्वतःला छान ट्रीट करेन. नो, प्लीज डोंट वेट. स्टार्ट डूइंग दॅट नाऊ. आत्ता तुम्हाला तशी व्यक्ती बनवून जायचं आहे पहिल्यांदा, ज्या व्यक्तीकडे ऑलरेडी ती ड्रीम रिलेशनशिप आहे. ओके? सो स्टार्ट वर्किंग ऑन युअर एक्सटर्नल अपीअरन्स. टू बी स्पेसिफिक म्हणजे तुमच्या स्किनची काळजी घेणं, हेअर केअर करणं, छान कपडे घालणं, छान स्वतःला ट्रीट करणं, जे तुम्हाला आवडतं ते करणं. डू नॉट पोस्टपोन युअर ड्रीम्स, की बऱ्याचदा मी स्त्रियांना बोलताना ऐकते, की मला जेव्हा माझ्या आयुष्यातली ड्रीम रिलेशनशिप मिळेल, तेव्हा मी या अमक्या-अमक्या ट्रिपला जाईन. नाही. स्टार्ट डूइंग इट नाऊ. स्टार्ट बीइंग हॅपी नाऊ. ओके? सो दॅट इज नंबर 1 स्ट्रॅटेजी खूप इम्पोर्टंट. त्याच्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे इमोशनल कोहेरन्स निर्माण करणं. आता म्हणजे काय? इमोशनल कोहेरन्स म्हणजे भावनिक स्पष्टता आपल्याला युनिव्हर्सला द्यायची आहे, ब्रह्मांडाला द्यायची आहे. त्याकरता आपला विचार मनातला, आपले शब्द, आपल्या भावना आणि आपली कृती ही आपल्या गोलशी अलाइनमेंटमध्ये आहे का? हे आपल्याला पहिल्यांदा तपासून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं, की तुमच्या मनातले विचार, भावना, शब्द आणि कृती ही तुमच्या ड्रीम रिलेशनशिप मधल्याच्या अलाइनमेंटमध्ये नाहीये, तर प्लीज चेंज दॅट. ओके. आणि त्याकरता तुम्ही एक नोटबुक घ्या आणि तुमच्या मनातला विचार एक्झॅक्टली काय आहे, भावना काय आहे, तुम्ही लिहून काढा. उदाहरणार्थ समजा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ड्रीम रिलेशनशिप हवी आहे, पण तुमच्या मनामध्ये असा विचार चालला आहे, की जे सगळे हेल्दी मॅस्क्युलिन पुरुष आहेत, ते ऑलरेडी त्यांची लग्न झालेली आहेत किंवा आजकालच्या जगामध्ये अशा रिलेशनशिप मिळूच शकत नाहीत मला किंवा असे पुरुषच अस्तित्वात नाहीयेत आजच्या घडीला. असा जर विचार असेल, तर मनामध्ये एक लॅकवाली फीलिंग आहे, कमतरतेची फीलिंग आहे किंवा फ्रस्ट्रेशनची फीलिंग आहे आणि त्यामुळे अर्थातच तुम्ही हे सतत बोलत राहिल्यामुळे तुमच्या कृतीमध्ये ते दिसणार आहे. तुम्हाला असं वाटणार आहे, की देअर इस नो पॉइंट इन डेटिंग. नवीन-नवीन पुरुषांना भेटण्यात काही अर्थच नाहीये, की जर ते माझ्या अलाइनमेंटमध्येच नसणार आहेत, तर कशाला भेटू? आणि यू आर स्पेंडिंग होल टाईम इन एट होम वॉचिंग Netflix. असं जो होतं आहे, तर प्लीज तुम्हाला ती इमोशनल फ्रिक्वेन्सी आपल्याला बदलायची आहे आणि इमोशनल कोहेरन्स तयार करायचा आहे. तुमच्या गोलच्या अनुषंगाने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अलाइनमेंटमध्ये आणायच्या आहेत. तुम्हीच यासाठी विचार करा. मी म्हणजे तुम्हाला एक विचार देते, की लेट्स से जर तुम्ही भारतीय पुरुषाशी लग्न करण्याचा विचार करत आहात, लेट्स से आपण त्याबद्दल बोलूया. तर भारताची लोकसंख्या आहे साधारण 100 करोड. त्याच्यापैकी लेट्स से 50 करोड पुरुष आहेत आणि त्या 50 करोड्सपैकी 25 करोड्सची लेट्स से ऑलरेडी लग्न झालेली आहेत. तरी 25 करोड तर उपलब्ध आहेत, बरोबर? आणि त्या 25 करोडमध्ये तुम्हाला तुमच्या अलाइनमेंटमध्ये असलेला पुरुष नाही का मिळू शकणार? तुम्हीच विचार करा. किंवा इन जनरल तुम्ही जर असा विचार केलात, की पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे स्त्रियांना खूप जास्त बेनिफिट आहे ना, तुम्हाला जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत, राइट? सो अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला नॅचरली मनामध्ये अबंडन्सची फीलिंग निर्माण होईल, की अरे, माझ्याकडे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर ठीक आहे, लेट्स गेट स्टार्टेड आणि तुम्ही पुरुषांना डेट करायला लागाल. आणि ही रिॲलिटी आहे आजच्या लाईफमधली. पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. पुरुषांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत, पण मुलींना पुरुष आरामात मिळू शकतात, राइट? सो त्यामुळे बी ओपन आणि स्टार्ट डेटिंग ओपनली. या सो अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही विचार करता, त्यावेळेला तुमच्या भावना, विचार, कृती आणि शब्द हे तुमच्या गोल्सशी अलाइनमेंटमध्ये असलेले असणार आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा तुमचं मॅनिफेस्टेशन फास्ट करण्यासाठी होणार आहे. येस? ही दुसरी स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यानंतर तिसरी स्ट्रॅटेजी आहे, ती म्हणजे आपले विचार आणि भावना यांच्या मुळाशी असते आपली बिलीफ सिस्टम. आपल्या धारणा असतात आणि आता या धारणा आपल्याला बदलणं फार जास्त गरजेचं आहे आणि त्याकरिता एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. सो इमॅजिन करा, जी व्यक्ती ऑलरेडी ड्रीम रिलेशनशिपमध्ये आहे.
तुम्ही कुठल्यातरी व्यक्तीला एखाद्या उदाहरणादाखल पण घेऊ शकता ॲज अ मॉडेल किंवा यू कॅन टेक हर ॲज अन एक्झाम्पल, की ती जी व्यक्ती आहे, जी ऑलरेडी ड्रीम रिलेशनशिपमध्ये आहे, तिच्या बिलीफ्स कशा आहेत, ते तुम्ही तपासून घ्या. ओके. म्हणजे तिच्या बिलीफ्स कशा असणार आहेत, की लव्ह कम्स इझिली टू मी आणि शी इज व्हेरी लव्हिंग अँड केअरिंग कारण ती ऑलरेडी लव्ह रिलेशनशिपमध्ये आहे किंवा शी माइट बी बिलीव्हिंग दॅट आय एम अ लव्ह मॅग्नेट. लव्ह फ्लोज थ्रू मी, लव्ह कम्स टू मी इझिली. लव्ह तिचा प्रेमावरती विश्वास असणारी ती व्यक्ती असणार आहे. राइट? सो या सगळ्या ज्या बिलीफ्स आहेत ना, त्या बिलीफ्स आपल्याला त्या व्यक्तीकडून अडॉप्ट करता येतील किंवा तुम्ही याकरता अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहा, ज्या व्यक्तीकडे ऑलरेडी ड्रीम रिलेशनशिप आहे. ओके. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर हँग आउट करा. राइट? सो माझ्या कम्युनिटीमध्ये बऱ्याच अशा स्त्रिया आहेत, की ज्यांचं गोल आहे, ध्येय आहे ड्रीम रिलेशनशिप मॅनिफेस्ट करणं आणि त्या मला बरेचदा सांगतात, "मैथिली तुझ्यासोबत राहून-राहून मी माझी स्किन केअर करायला लागले, हेअर केअर करायला लागले, स्वतःकडे लक्ष द्यायला लागले." किंवा एखाद्या व्यक्तीचा डिव्होर्स झालेला असतो आणि 10 वर्ष तिने लग्नाचा विचार केलेला नव्हता. पण माझ्या सानिध्यात आल्यामुळे शी फेल्ट लाइक स्टार्टिंग ऑल ओव्हर अगेन आणि तिला असं वाटलं, की चला आपण डेटिंग करायला सुरुवात करूया आणि दुसऱ्या रिलेशनशिपसाठी ओपन राहूया. सो हे फक्त संगतीने होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीच्या संगतीत राहा आणि त्या व्यक्तीच्या संगतीत राहिल्यामुळे तुमचं पण वायरिंग चेंज व्हायला लागणार आहे. तुमचे बिलीफ्स चेंज व्हायला लागणार आहेत किंवा तुमचे एक्झिस्टिंग जर बिलीफ्स असतील, तर त्याला तुम्हाला चॅलेंज करायला एक संधी मिळणार आहे, की असं मी का विचार करते ॲक्चुअली? असं पण तुम्हाला व्हायला लागेल. राइट? सो बी विथ दॅट पर्सन हू हॅज ऑलरेडी अचीव्ड दॅट ड्रीम आणि स्टार्ट कल्टिव्हेटिंग दोज न्यू बिलीफ्स फ्रॉम दॅट पर्सन. राइट? सो ही गोष्ट खूप जास्त पॉवरफुल आहे. ही नक्की करा. आणि इफ यू वॉन्ट टू जॉइन माय कम्युनिटी, प्लीज डू जॉइन इन. आय वुड लव्ह टू हॅव यू इनसाइड आणि आय वुड लव्ह टू हेल्प यू डीपर वर्क करण्यासाठी मला तुम्हाला मदत करायला नक्की आवडेल. या. सो आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर चौथी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे आपल्याला अ, त्या ड्रीम रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतर काय फील होणार आहे ना, त्या फीलिंगला तुम्हाला आत्ताच जनरेट करायचंय स्वतःच्या बॉडीमध्ये. हाऊ दॅट फील्स, की जेव्हा तुम्ही एखाद्या ड्रीम रिलेशनशिपमध्ये आहात, तेव्हा तुम्हाला खूप सेफ अँड सिक्युअर्ड वाटतं आहे, लव्हफुल वाटतं आहे. यू फील सो मच लव्ह अराउंड यू आणि त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने बिहेव करणार आहात, त्या पद्धतीने तुम्हाला बिहेव करायचं आहे. आणि याकरता मी तुम्हाला एक हॅक सांगते, ते म्हणजे तुम्ही ॲक्टर्सना लक्षात घ्या. ॲक्टर्स काय करतात, एखादा रोल त्यांना मिळाला, तर त्या रोलला ते स्टडी करतात आणि तो रोल जेव्हा ते करत असतात, म्हणजे कसलेले ॲक्टर्स मी म्हणते ओके. ते तो जेव्हा रोल करत असतात, तेव्हा तो रोल पूर्णपणे जगतात. म्हणजे त्यावेळेला ते ती व्यक्ती आहेत, असं करून ते तो रोल एक प्रस्तुत करतात राइट कॅमेरासमोर. त्या पद्धतीने आपल्याला एम्बॉडीमेंट करायची आहे. म्हणजे त्या अ, जी व्यक्ती आहे, जिच्या आयुष्यामध्ये ड्रीम रिलेशनशिप ऑलरेडी आहे, त्या व्यक्तीचा आत्मा तुमच्या आतमध्ये आहे. तशा पद्धतीने तुम्हाला बिहेव करायचा आहे. ओके. सो डू नॉट प्रिटेंड, बी दॅट पर्सन. एम्बॉडीमेंट करायची आहे. ओके. त्या इमोशन्सला तुम्हाला तुमच्या आतमध्ये फील करायचं. लव्हच्या इमोशनला टू बी स्पेसिफिक. सिक्युरिटी, सेफ्टी या इमोशनला तुम्हाला तुमच्या आतमध्ये फील करायचं आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही ते फील करायला लागता, यू बिकम दॅट मॅग्नेट. कारण आपले जे इमोशन्स असतात, ते ड्रायव्हिंग फोर्स आहेत आपल्याला ॲक्शन घेण्यासाठी किंवा मॅनिफेस्टेशनसाठी. त्याच्यामुळे ज्यावेळेला तुम्ही ती इमोशन फील कराल, तुमचं मॅनिफेस्टेशन अर्थातच फास्ट होणार आहे. आणि याकरता तुम्हाला तुमच्या नर्व्हस सिस्टमला ट्रेन करणं फार गरजेचं आहे. आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल, यू शुड डेफिनिटली जॉइन माय कोर्सेस आणि त्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकतो. डीपर लेव्हलवरती शिकतो, सेल्फ वर्क शिकतो. त्याचा नक्कीच या मॅनिफेस्टेशनसाठी फायदा होणार आहे. इफ यू आर इंटरेस्टेड खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता आणि मेसेज टाका आणि मग आपण आपली वेळ ठरवून बोलूया आणि आफ्टर दॅट यू कॅन जॉइन माय कम्युनिटी. या? ग्रेट. सो या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या टेक्निककडे वळतो आहोत. ही टेक्निक म्हणजे खूप पॉवरफुल टेक्निक आहे. ती म्हणजे बऱ्याचदा मॅनिफेस्टेशनच्या वेळेला अनेक लोकं व्हिज्युअलायझेशनचा वापर करतात, व्हिच इज व्हेरी गुड. पण काय होतं व्हिज्युअलायझेशनच्या वेळेला आपण व्हिज्युअलाइज करतो, की ती ड्रीम रिलेशनशिप मला ऑलरेडी मिळालेली आहे आणि मला तसं फील होतं आहे.
ओके. सो ज्यावेळेला तुम्ही असा विचार करता ना, ती ड्रीम रिलेशनशिप मिळाली आहे आणि मी खूप आनंदी आहे, मी खूप लव्हफुल आहे, मला खूप छान वाटतं आहे. त्यावेळेला आपलं मन एक्साइटमेंटनी, आनंदाने खूप जास्त भरून जातं आणि ती जी स्टेट आहे ना, एक्साइटमेंट वाली स्टेट, ती ॲक्चुअली अट्रॅक्शन किलर आहे. मॅनिफेस्टेशन किलर आहे. ओके. याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा एखादी व्यक्ती आहे जिच्याकडे ऑलरेडी ड्रीम रिलेशनशिप आहे. लेट्स से माझंच उदाहरण मी तुम्हाला देते. आय एम मॅरिड सिन्स 17 इयर्स आणि आय गॉट मॅरिड टू माय बॉयफ्रेंड, ज्याला मी 10 वर्ष डेट करत होते आणि त्याच्यानंतर मी त्याच्याशी लग्न केलं आणि 17 वर्ष आय एम हॅपीली मॅरिड. सो एव्हरी डे जेव्हा मी आता सकाळी उठते त्यावेळेला ये वॉव आय एम मॅरिड असं काही वाटत नसतं मला. इट्स जस्ट नॉर्मल, ऑर्डिनरी. म्हणजे माझा नवरा माझ्यासोबत आहे. आय फील सिक्युअर्ड, सेफ आणि इट्स जस्ट ऑर्डिनरी, नॉर्मल आहे. ओके. सो ही स्टेट जी आहे ना, ही स्टेट आपल्याला अचीव्ह करायची आहे आता व्हिज्युअलायझेशनच्या वेळेला. लेट्स से म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरी जर पाणी येत नसेल नळाला दररोज आणि कधीतरी पाणी आलं, तर ती व्यक्ती एक्साईट होईल ना. दररोज पाणी येत असेल तर शी विल बी लाइक, ओके नॉर्मल आहे पाणी येणं. राइट? सो ज्यावेळेला आपण ही नॉर्मल वाली फ्रिक्वेन्सी स्वतःमध्ये निर्माण करतो ना, त्यावेळेला मॅनिफेस्टेशन फास्ट होतं. ओके. कारण जे ऑर्डिनरी आहे, नॉर्मल आहे, ते आपल्या नर्व्हस सिस्टमला नॅचरल आणि नॉर्मल वाटतं आणि सेफ वाटतं. मुळात म्हणजे सेफ वाटतं. तर ज्या गोष्टी सेफ वाटतात ना आपल्याला, त्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे तुमची जी ड्रीम रिलेशनशिप मॅनिफेस्ट करण्याची जी गोष्ट आहे, ती तुम्हाला तुमच्या नर्व्हस सिस्टमला सेफ अँड सिक्युअर्ड वाटली पाहिजे, ऑर्डिनरी, नॉर्मल अशी वाटली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करताना एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमची ड्रीम रिलेशनशिप तुम्हाला मिळाल्यानंतर 1-2 वर्ष उलटून गेलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला कसं फील होतं आहे, तसं फील करायचं. म्हणजे लेट्स से तुमचं लग्न होऊन 2 वर्ष निघून गेलेली आहेत आणि यू आर लाइक नॉर्मल. ओके, दिस इज पार्ट ऑफ माय लाईफ. माय हसबंड इज माय पार्ट ऑफ माय लाईफ. अशा पद्धतीने तुम्ही विचार करता आहात. त्यावेळेला ते तुमच्या नर्व्हस सिस्टमला रिलॅक्स, सेफ, नॉर्मल, ऑर्डिनरी असं वाटणार आहे आणि त्या ज्या इमोशन्स आहेत ना, त्या तुम्हाला ॲक्चुअली ड्रीम रिलेशनशिप मॅनिफेस्ट करण्यासाठी जास्त उपयोगी पडणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने व्हिज्युअलायझेशनमध्ये चेंजेस करायचे आहेत. तुम्हाला याबद्दल माझी अधिक मदत लागणार असेल, डेफिनेटली यू शुड कॉन्टॅक्ट मी. या. सो हा हॅक झाल्यानंतर नेक्स्ट लास्ट पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे. तो म्हणजे फोकस आणि सर्टन्टी. ओके. फोकस म्हणजे बऱ्याचदा अनेक लोकांना मी पाहते, एकाच वेळेला अनेक गोष्टी ते मॅनिफेस्ट करण्याच्या मागे असतात आणि ते करू शकतात. कारण त्यांचे ते ऑपरेट होत असतात चॅनल्स. पण जर तुमच्यासाठी एखादी गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे, तर तिला तुम्ही फोकसमध्ये ठेवा. त्याच्यावरतीच एका वेळेला एकाच गोलवर काम करणं फार जास्त इम्पोर्टंट आहे. मल्टीटास्किंगवरती माझा तरी विश्वास नाहीये. मल्टीटास्किंग मग एक ना धड भाराभर जिंकते असं होतं. त्याच्यामुळे फोकस खूप जास्त महत्वाचा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा कागद आहे आणि तो आपण उन्हात ठेवला तर तो काही वेळाने गरम होईल आणि खूप वेळानंतर तो बर्न होऊ शकेल. पण तेच जर तुम्ही एखादी ग्लास घेतलीत आणि त्या ग्लासचा फोकल पॉइंट त्याच्यावरती फोकस केलात, पूर्ण कन्व्हर्जन रेज त्या कागदावरती तुम्ही फोकस केलेत, तर तो कागद लवकर बर्न होईल, राइट? तर तो फोकस खूप जास्त महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या गोलवर तुमचा फोकस असणं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या एनर्जेटिक कोहेरन्सवरती, तुमच्या बिलीफ्सवरती काम करणं, तुमच्या व्हिज्युअलायझेशन करणं, हे काम करणं फार गरजेचं आहे तुम्हाला. कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या बिलीफ्स लागतात. ज्या बिलीफ्स तुम्हाला एखादा ड्रीम बिझनेस मॅनिफेस्ट करण्यासाठी लागणार आहेत, त्या विरुद्ध गोष्टी तुम्हाला लव्ह मॅनिफेस्टेशनसाठी लागणार आहेत किंवा तुम्हाला जास्त पैसे अट्रॅक्ट करायचे आहेत, तर पैशासाठी मॅनिफेस्टेशन करताना एक वेगळ्या बिलीफ्सची गरज आहे आणि तो एक माइंडसेट वेगळा आहे. सो तो माइंडसेट आपल्याला डेव्हलप करण्यासाठी एका वेळेला एकच जर तुम्ही गोष्ट घेतलीत मॅनिफेस्टेशनसाठी, तर खूप जास्त फायदेशीर होईल. कारण जेव्हा लव्ह रिलेशनशिपवरती तुम्ही काम करता, त्यावेळेला एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या ब्रेनचं वायरिंग करावं लागतं. तुमच्या बिलीफ्सना अलाइन करावं लागतं, तुमच्या इमोशन्सना अलाइन करावं लागतं. त्याच्यामुळे त्यावरतीच फोकस त्यावेळेला ठेवला तर खूप जास्त फायदा होईल तुम्हाला. त्याचबरोबर सर्टन्टी ही महत्वाची आहे.
की तुम्ही एखाद्या गोलवरती काम करत आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात, की ठीक आहे माझ्यासाठी आता हे गोल नाहीये, दुसरं कुठलं तरी गोल हातात घेतलं. त्याच्यानंतर तिसरं गोल हातात घेतलं. असं नको. एका वेळेला एकाच गोलवरती काम केलंत आणि तुम्ही त्या माइंडला असं ट्रेन केलंत, की ओके धिस इज कमिंग टू मी. अशा पद्धतीने तुम्ही माइंडला ट्रेन केलंत, की लेट्स से तुम्ही Amazonची डिलिव्हरी सर्व्हिस घेता आहात कुठल्यातरी प्रॉडक्टसाठी आणि ते प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तुम्ही परत चेक नाही ना करत, की ते प्रॉडक्ट कुठे गेलं, काय झालं त्याचं असं-तसं. यू डू नॉट ट्रॅक दॅट प्रॉडक्ट ॲज सच. दर दिवशी उठून तेच करत नाही ना तुम्ही. तुम्ही विश्वास ठेवता Amazonचं मी प्रॉडक्ट ऑर्डर केलेलं आहे आणि ते येईल या 2-3 दिवसामध्ये माझ्याकडे ते येणार आहे. ते आलं नाही तर तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी करता. पण यू आर व्हेरी सर्टन की ते येणार आहे. किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही एखादी डिश ऑर्डर केली तर ती वेटर घेऊन येणार आहे. त्याला तुम्ही जर मध्येच सांगितलत, की मला आता ही डिश नको, ही डिश पाहिजे. ती डिश नको, ती डिश पाहिजे. तर वेटर पण कन्फ्यूज होईल आणि यू विल एंड अप गेटिंग नथिंग, राइट? सो हे कधी-कधी आपल्या मॅनिफेस्टेशनमध्ये होत असतं, की आपण आपले गोल्स एकसारखी शिफ्ट करत असतो, की हे नको आता मला ते द्या, ते नको आता ते द्या. त्याच्यामुळे एकाच वेळेला अनेक गोल्सवरती फोकस करू नका आणि एकाच पॉइंटवरती एका वेळेला फोकस करा आणि हॅव सर्टन्टी, की हे माझ्यासाठीच होतं आहे. हे माझ्याकडे येणारच आहे. हॅव फेथ इन युनिव्हर्स, राइट? सो यासाठी युनिव्हर्स इज नॉट ऑन अ बजेट. आस्क मोर असं पण मी तुम्हाला सांगेन. कारण बऱ्याचदा मी माझ्या कोर्सेसमध्ये ज्या मुली येतात ना, त्यांना विचारते, की तुम्हाला कशा पद्धतीचा पार्टनर हवा आहे? काय-काय हवं आहे तुमच्या रिलेशनशिपसाठी? तर त्या म्हणतात, की "हां, हां, हे एवढं सगळं हवं आहे, पण त्याच्यातल्या या गोष्टी नसतील तरी चालतील. एवढं असेल तरी चालेल." असं कधी-कधी त्या निगोशिएट करतात त्या त्यांच्या ड्रीम्सवरती पण. सो असं करू नका. हॅव सर्टन्टी. युनिव्हर्स तुम्हाला द्यायला रेडी आहे. काय हवंय त्याची क्लॅरिटी घ्या आणि त्या पद्धतीने मागा. त्याच्यावरती काम करा. सो हॅव फोकस व्हॉट यू वॉन्ट आणि त्या गोलवरती तुम्हाला अडिग राहायचं आहे. दॅट्स द बेटर वर्ड. ओके. एकदम हट्टी राहायचं, की मला हेच हवंय. देअर इज नो कॉम्प्रोमाईज. आय वॉन्ट धिस. या. सो अशा पद्धतीने आपल्याला फोकस आणि क्लॅरिटी ठेवायची आहे. सो त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. सो आय होप दिस व्हिडिओ इज हेल्पफुल. आय एम शुअर की तुम्ही जर ह्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्सचा वापर केलात, तर तुम्हाला तुमची ड्रीम रिलेशनशिप लवकरात लवकर मॅनिफेस्ट करता येईल. आय एम रूटिंग फॉर युअर सक्सेस आणि यासाठी तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल आणि डीप लेव्हलवरती सेल्फ वर्क करण्यासाठी तुम्हाला माझी मदत हवी असेल, definitely you should join my community. I would love to have you. Yeah. So I'll see you in the next video. Till then, take care. God bless you. Sending you lots of love. Thank you for sharing your time and energy. I love you. Thank you. Bye.